महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या आज दिंडोर येथे काम आंदोलन व अधिवेशन। महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 26 पासून संविधानिक मार्गाने महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान या संदर्भात कार्यक्रम ठरवण्यात आला होता। त्या दिनांक 3 रोजी गाव पातळीवर रॅली काढून सरपंचांना निवेदन देण्यात आले। तसेच आज शुक्रवार दिनांक 4 रोजी दिंडोर येथील पोपटराव संकुल येथे जनजागृती महिला मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक मनीषा काशीद, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, प्रभाग समन्वयक प्रकाश ज्योती बागुल, बाळासाहेब तिदमे, केटर संघटना अध्यक्ष सोनाली शिंदे, सचिव वृषाली ढिकले, शीतल गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी तालुका अंतर्गत या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यात उमेदचा टिकाव व स्वतंत्र विभाग असावा, तसेच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उमेदच्या पाठीमागे आहे किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांना सांगावं असं यावेळी ठरवण्यात आलं। महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिनांक 6 रोजी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचं यावेळी ठरवण्यात आलं। यावेळी मंगल सोनवणे, राधा गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनीषा काशीद यांनी केलं, सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केलं, तर आभार प्रकाश कुंभार यांनी मानले। नमस्कार, मी वृषाली संदीप ढिकले, ग्रामपंचायत चासडगाव दिंडोरी केडर संघटना सचिव म्हणून मी कार्यरत आहे। आम्ही आमच्या प्रमुख मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। तर आमची पहिली मागणी आहे की आमचं उमेद अभियान जे आहे ते कायमस्वरूपी स्थापित करावं, त्याला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळावी आणि जे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं, ही आमच्या प्रमुख मागण्या आहे। यासाठी आम्ही 3 तारखेपासून कृती संगम आराखडे चालू केलेले आहेत। प्रत्येक गाव पातळीवर आम्ही ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे। तसंच गावोगावात रॅली काढून आम्ही बचत गटाच्या महिला कार्यक्रम करत आहोत आणि आज 4/10/2024 रोजी आम्ही महिला मेळावा घेतलेला आहे आणि 6 तारखेला आम्ही जळगाव येथे जाणार आहोत। तर आमच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या आणि आमच्या ज्या 2 प्रमुख मागण्या आहे की आमचा उमेद अभियान हे स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन करावं आणि जे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं, ह्या मागण्या जर सरकारने लक्षात घ्याव्या आणि त्या जळगावला पूर्ण राज्यभरातील सर्व संघटनेचे अध्यक्ष, सचिव व सर्व केडर उपस्थित राहणार आहे। सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि हा आमचा शेवटचा आंदोलन असणार आहे आणि आंदोलनात सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, ज्याच्याकडे आमचं लक्ष तोच आमचा पक्ष, हेही सरकारने लक्षात घ्यावं। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।